नमस्कार, आपण पाहत आहात सत्य घटनांचा वेगवान आढावा दख्खन न्यूज नेटवर्क। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व अपडेट रहा। आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी ह्या पावन नगरीमध्ये अशा या पवित्र ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी माझा वाढदिवसाचं आयोजन केलं। ते आमचे सहकारी सोपानरावजी मोरे, सुदामरावजी दादा, सर्व ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य व मला व आम्हाला सर्वांनी आपण जे आशीर्वाद या ठिकाणी देणारी सर्व मंडळी आपण आहात। खरं तर असाही योग सर्व काम करत असताना येण्याचं मी स्वतःचं भाग्य समजतो। काम करत असताना थोडेफार चुका पण होत असतात। मी यापूर्वी देखील अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या गाववाल्यांचे आभार देखील मानलेले आहेत। आपल्या सर्वांना माहित आहे, अनेक निवडणुका समोर जात असताना माझी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा गावातील निवडणूक असेल, जो आशीर्वाद दिलेला आहे तो कधीच विसरण्यासारखा नाही। कारण जवळपास 20 वर्षाचा हा संघर्ष माझा अनेक निवडणुकीच्या माध्यमातून झाला। मी कधी तुमच्या आशीर्वादामुळे मी त्या ठिकाणी टिकलो, कधी हार मानली नाही। अनेक चढ उताराचे प्रसंग आले असतील, परंतु समोर चालण्याचा माझा जी ताकद होती ती सर्वजण तुम्ही होतात। म्हणून कधी मागं सरकलो नाही आणि आहे त्या परिस्थितीला स्वीकारून मी समोर जाण्याचा प्रयत्न केला। आताच माणिकरावांनी एक उल्लेख केला पाण्याचा। जरी माणिकराव आपण काम करत असलो किंवा आपण ज्या पद्धतीने काम करतो जरी करत असलो तरी आपण ज्या ठिकाणी आपल्याला यांनी आशीर्वाद देऊन समोर बसवले ती खुर्ची ते काम हे आपल्याला कार्य आणि काम करण्यासाठी आहे, मागं सरकण्यासाठी नाही। म्हणून आपण उपकार करत नाही, कारण गाववाल्यांचे आपण खूप मोठे देणेदार आहोत। गाववाल्यांनी आपल्याला एवढ्या मोठ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जबाबदारी टाकली, ती जबाबदारी काटेकोरपणाने पालन करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे। आणि हे सगळं करत असताना अनेक गोष्टीला समोर जावं लागते। दिवस रात्र जरी असली तरी आपण जर थांबलो, कारण आपल्याला त्यांचा एक आशीर्वाद ज्या पद्धतीचा असतो ते कधी विसरून चालणार नाही। म्हणून या गावाचा विकास झाला पाहिजे, या गावाच्या सर्व धार्मिक ठिकाणचा विकास झाला पाहिजे, या ठिकाणचे सर्व रस्ते नाले पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे। हे सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे। एका दिवसात कोणतेही काम होत नाही, परंतु प्रयत्न केल्यानंतर एक एक काम झाल्याशिवाय राहत नाही। हे मला सर्वांना आवर्जून सांगायचं आहे की आपण एखाद्या विषयावर थांबलो तर थांबून चालणार नाही। अडीअडचणी येत असतात, प्रसंग येत असतात। लोकशाहीच्या काळामध्ये प्रत्येकाला एक आपला प्रयत्न असतो, कोणालाही आपल्याला त्या ठिकाणी विरोध करता येत नसतो। आणि विरोध करत आपली भूमिका चांगली ठेवून असल्यानंतर आपल्याला नशिबाने आपल्याला साथ दिली आणि जनतेचा आशीर्वाद झाला, हे कार्य आपल्याला पुढे पार पाडावं लागतं। एवढंच या निमित्तानं सांगतो। माझा आपण या ठिकाणी वाढदिवस ठेवला म्हणून मला खूप या गोष्टीचा मी भावनिक झालो, कारण ज्या जागी आपण या पवित्र ठिकाणी आहोत याच्यासाठी देखील आपल्या सर्वांना माहीत आहे आपण सर्वांनी खूप काही या ठिकाणचं बदलण्यासाठी किंवा होण्यासाठी सर्वांच्या मनातला हा विषय होता।
त्याचबरोबर जगद्गुरूंचं या ठिकाणी मोठं देवस्थान आहे आणि त्या देवस्थानासाठी या आपल्या गावामधल्या अशा गोष्टी सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत की आपण हे सगळं करण्यासाठी सगळ्यांची भावना आपण पूर्ण ज्यांच्या मनात जी गोष्ट असेल ती पूर्ण करण्याचं काम ज्यांना समोर केले त्यांनी करायचं असते. आपल्या सर्वांना माहित आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी आपल्याला कामाची सुरुवात जवळपास आता झाल्यासारखे आणि या 4-5 दिवसामध्ये तिथल्या कामाला सुरुवात करायची. आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक चांगलं व्हावं या भूमिकेनं आदरणीय आमचे नेते चिखलीकर प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी सुरुवातीला 10 लाख दिले होते. त्याचा आपण त्या ठिकाणी जागा तयार केली, कंपाऊंड केलं, गेट बसवलं, सगळं केलं. त्याच्यानंतर त्यांचा कार्यक्रम घेऊन दोन्ही आमदारांना बोलून आपण सत्कार समारंभामध्ये आपण तो विषय मांडला. तो आणि आपल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा प्रवेशद्वाराचा दोन्ही प्रश्न मार्ग लावण्याचं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. म्हणून आता 20 लाख रुपये आपल्याला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी मिळालेले आहेत. ते काम आता आपल्याला लागलीच या सुरुवात करायचे आणि त्याचा पूर्णत्वाला नेऊन त्याच्यानंतर आपल्याला सर्वांची आपल्या सर्व भजनी मंडळाची सर्व भक्त मंडळीची एक इच्छा आहे की आपल्याकडे प्रवेशद्वार झालं पाहिजे. म्हणून त्याची देखील आपल्याला मागणी चालू आहे. ते देखील प्रश्न आपल्याला मार्गी लागणार. आपल्या गावामध्ये आल्यानंतर बाहेरच्या लोकांना असो की आणखीन कोणालाही वाटो की सोनखेड पाहायला यावं आणि सोनखेडची ही जी देखरेख आहे, सोनखेडची जी रचना आहे ती कशा पद्धतीने झाली पाहिजे ही आपल्याला त्या ठिकाणी करता आली पाहिजे. म्हणून आमचा सदैव प्रयत्न राहणार आहे की ह्या सगळ्या गोष्टी बाहेरून आल्यानंतर कोण इथं कोण म्हणताय की सोनखेडमध्ये सुविधा झाली, सोनखेडमध्ये बघा जाऊ सगळ्या गावाचं नाव निघणार आहे. 1-2 माणसाचं निघणार नाही. कोण सरपंच होता किंवा कोण नाही ह्याच्या